कशा आहेत? मजेत आहेत की नाही? तर तुम्ही सुद्धा वेट लॉससाठी प्रयत्न करत आहेत. त्यासाठी तुम्ही आपल्याला जमेल का? कसं करावं? काही महागडे प्रॉडक्ट घ्यावे लागतील का? असा विचार करत असाल तर तसा विचार तुम्ही अजिबातच करू नका. कारण की मी तुम्हाला मी घरगुती जेवण करून कसं वेट लॉस केलं हे व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तेव्हा व्हिडिओज कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पहा. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर आजच चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि तुम्ही पण वेट लॉससाठी करत आहात का हे कमेंटमध्ये नक्की कळवा. तर मित्रांनो, सकाळची सुरुवात होते असं मॅटवर बसून थोडे योगासन करून. मी काही जास्त व्यायाम करायला जात नाही, कारण मला जॉबला पण लवकर जायचं असतं. आणि मग थोडंसं योगा अर्धा तास वर्कआउट करून मी उठते. आणि रात्री असं मी मेथी किंवा ओवा किंवा जिरे असं पाणी भिजवत ठेवते आणि ते सकाळी उकळून पिते. सध्या मी केसांसाठी मेथीचे पाणी पीत आहे. मग मेथीचं पाणी पिऊन घेतल्यानंतर मी हे मेथी बारीक चावून खाते. त्याने स्किनचं आणि आपल्या केसांचं आरोग्य खूप छान प्रकारे सुधारतं. मला याचा खूप फायदा झालेला आहे. नंतर ब्रेकफास्टमध्ये घेतलेले आहेत मी 4 बदाम आणि भरपूर सारी मोड आलेली मटकी. याच्यामध्ये हाय प्रोटीन आपल्याला भेटतं. त्यानंतर आणि मधून-मधून मी शिप करून खूप पाणी पीत गेले. पाणी पिण्याचा सुद्धा वेट लॉसमध्ये खूप मोठा रोल आहे. त्यानंतर मी घेतले दुपारीच्या जेवणामध्ये काकडी, ओल्या शेंगदाण्याची चटणी आणि असा एक पराठा. हे दुपारचं जेवण खूप टेस्टी होतं. दुपारच्या जेवण झाल्यानंतर मी 5-6 वाजता मला भूक जाणवली. मग तेव्हा मी असं ओले शेंगदाणे घेतले. हे पण बदामा इतकेच प्रोटीन आपल्याला देतात. मग नंतर आज म्हटलं झोप यायची नाही. त्यामुळे मी घेतलं असं पालक सूप. खूप टेस्टी होतं आणि नंतर सवयीप्रमाणे मी घेतली ग्रीन टी. मला कधीही ग्रीन टी घ्यायला खूप आवडतं. तुम्ही सुद्धा असं ग्रीन टी सारखे काही पेय घेता का? हे कमेंट्समध्ये नक्की कळवा. पुढे भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नीट आणि फिट राहा. धन्यवाद.